नवरात्रीचा महोत्सव संपूर्ण देशभरामध्ये अतिशय उत्साहामध्ये सुरू आहे। गरबा, दांडिया त्याचबरोबर अनेक विविध कार्यक्रम या ठिकाणी लातूर शहरामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये संपन्न होताना आपण पाहत आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 9 दिवसाचा हा उत्सव आपण साजरा का करतो, तर त्याच्या मागे कारण आहे की नवरात्रीची ही जी देवी आहे महादुर्गा, तिची पूजा अर्चना या 9 दिवसामध्ये केली जाते आणि या माध्यमातून स्त्री पुरुष समानतेचा किंवा स्त्री कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाही याचा एक सुंदर संदेश देण्याचं काम होत असतं। म्हणूनच आपण महादुर्गाची पूजा सुद्धा करत असतो। परंतु या 9 दिवसांमध्ये काम फक्त हा सण सेलिब्रेट करून हे काम पूर्ण होत नाही, तर याच्यासाठी 12ही महिने सतत झटणाऱ्या काही महादुर्गा आपल्या परिसरामध्ये असतात, ज्या विविध क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। महिलांच्या विविध प्रश्न असतील किंवा त्यांच्या संदर्भातलं विविध काम असतील तर या सातत्यानं करत असतात। अशाच काही महिलांचा सन्मान आणि त्यांचं कार्य आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र जीवन न्यूज घेऊन आलेले आहे महाराष्ट्राच्या महादुर्गा यांचा हा एक विशेष एपिसोड। या माध्यमातून आम्ही समाजातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांची मुलाखती घेत असतो आणि त्यांचं कार्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। आज आपल्यासोबत अशाच एक महिला आहेत ज्या विविध अनुषंगाने त्यांचं काम अतिशय मोठं आहे असं म्हणायला हरकत नाही। त्या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं भरीव योगदान आहे, त्याचबरोबर महिलांसाठी विविध NGOच्या माध्यमातून सुद्धा त्या एक सुंदर असं काम इथं आपल्याला करतायत। बऱ्याच वर्षापासून त्या एक क्षेत्रामध्ये काम करत आहेत। आज आपल्या स्टुडिओमध्ये ज्या आपल्या विशेष पाहुण्या आहेत, मी त्यांची ओळख तुम्हाला थोडक्यामध्ये करून देतो। PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लातूर रोड, तालुका चाकूर या ठिकाणी त्या शिक्षिका म्हणून काम पाहतात। विशेष म्हणजे इंग्लिश विषय शिकवतात। आपण बऱ्याचदा पाहतो की प्राथमिक शाळेमध्ये किंवा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना इंग्लिश म्हणलं की एक प्रकारची भीती मनामध्ये बसलेली असते, परंतु या भाषेला अगदी सहज सुंदर पद्धतीनं विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची भाषा कशी बनवता येईल याच्यावर त्यांचं विशेष काम आहे आणि त्याबद्दल त्यांना अनेक सारे पुरस्कार सुद्धा प्राप्त आहेत। त्याचबरोबर विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जसं की सरोजदेवी फाउंडेशन राजस्थान असेल किंवा महिलांच्या विविध एम्पॉवरमेंटसाठी जे काम करणाऱ्या संस्था आहेत याच्या माध्यमातून त्या बऱ्याच ठिकाणी महिलांसाठी काम करताना आपल्याला दिसून येतात। ज्यांची मी आज तुम्हाला ओळख करून देत आहे त्या श्रीमती विजया स्वामी मॅडम आपल्यासोबत आहेत। मॅडम, तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। सगळ्यात पहिला प्रश्न मॅडम तुमच्यासाठी असा आहे की आता आपण इथं या माध्यमातून सगळं काही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तुमच्या आयुष्याविषयी किंवा तुमच्या कामाविषयी। सगळ्यात पहिल्यांदा आपण इथूनच सुरू करूयात की तुम्ही या शिक्षण क्षेत्रामध्ये कसं वळालात किंवा तुमच्या शिक्षणाविषयी, तुमच्या बालपणाविषयी आम्हाला थोडक्यात सांगा। ओके, सर्वांना नमस्कार आणि सर्वांना नवरात्र महोत्सवाच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा। सर्वप्रथम मी इथं महाराष्ट्र जीवन न्यूज चॅनलचे अगदी आभार मानेन की त्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली। सर, माझं बालपण असेल किंवा शिक्षण असेल तर मला सांगायला आवडेल की ते लातूरमध्येच झालं, कारण माझं गावच लातूर आहे। वडील जिल्हा परिषदमध्ये क्लर्क होते, त्याच्यामुळे माझं संपूर्ण शिक्षण जवळपास लातूरमध्येच झालं। 10वी 12वीच्या नंतर मी D.Ed केलं, कारण प्रोफेशन म्हणून मला पुढं टीचर म्हणून जायचं होतं। त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन पण कंप्लीट केलं मी आणि माझं B.Ed पण झालेलं आहे। MA B.Ed माझं इंग्लिशमध्ये आहे। तसं पाहिलं तर घरचं वातावरण शैक्षणिकदृष्ट्या अतिशय पोषक असल्यामुळं मला शिक्षणाला कुठलीच अडचण जाणवली नाही आणि घरच्यांचा शिक्षणासाठी मला पूर्ण सपोर्ट मिळाल्यामुळं मी एज्युकेशन कंप्लीट पुढं करत राहिले। ओके ओके, ठीक आहे। तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे की घरच्यांचा चांगला सपोर्ट तुम्हाला भेटला, त्यामुळे हे शिक्षण पूर्ण झालं। आणि खरंच आहे, या देशामध्ये महिलांना सुशिक्षित करण्यामागे सगळ्यात मोठा हात तो आपल्या घरच्यांचाच असतो आणि अगदी त्याप्रमाणे तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला सपोर्ट केला। आता तुमचं सोशल वर्क बरंचसं आहे, तत्पूर्वी आपण एक आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये जे विविध उपक्रम वगैरे करता, थोडं आम्हाला तुमच्या नोकरीविषयी किंवा तुमचं जी प्रोफेशनल लाईफ आहे त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा। माझी प्रोफेशनल लाईफची सुरुवात खरं तर परभणी जिल्ह्यापासून झाली। शिक्षण जरी लातूर जिल्ह्यात झालेलं असलं तरी माझी फर्स्ट अपॉइंटमेंट परभणीमध्ये होती। तिथं जवळपास 13 वर्ष 2 महिने मी जॉब केला आणि त्यानंतर 2018मध्ये जिल्हा ट्रान्सफर करून मी इथं लातूर जिल्ह्यामध्ये आले। मी सध्या PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लातूर रोड, तालुका चाकूर इथं ॲज अ प्रायमरी टीचर कार्यरत आहे। मुलांना 5वी ते 7वीच्या मुलांना इंग्रजी हा विषय शिकवते। मुलांमध्ये इंग्रजी आणि गणित विषयाची जास्त भीती असते। आमच्याकडे सेमीचे वर्ग आहेत, त्यामुळं गणित असेल, विज्ञान असेल आणि इंग्रजी 3 विषय इंग्रजीमधून चालतात। मग ते छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीमधून मुलांना सोप्या पद्धतीनं कसं शिकवायच्या याच्यासाठी माझा जास्त प्रयत्न असतो। आणि मला सांगायला आवडेल की माझी मुलं इंग्रजीचे कॉन्व्हर्सेशन पण अगदी छान पद्धतीने सादर करतात। त्यांच्या मनामध्ये ती भीती नाही आहे, त्यांच्यातला तो कॉन्फिडन्स जो आहे तो ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून मी बिल्ड केला आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि त्याच्यासोबतच
शाळेमध्ये स्काउट गाईडचे मी उपक्रम चालवते. आमच्या चाकूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदची आमची पहिली शाळा आहे, जिथं फक्त स्काउट गाईडची नोंदणी नाही होत, तर वेगवेगळे उपक्रम चालवले जातात. त्या माध्यमातून मुलांना वेगवेगळे संस्कार देणं, त्यांना जिल्हा स्तरावर वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देणं आणि वेगळ्या काहीतरी ॲक्टिव्हिटी, कारण आपल्याला माहिती आहे मुलं फक्त पुस्तकातून नाही शिकत, तर त्याच्या बाहेरून पण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमधून शिकत असतात. तर त्याच्यासाठी मी स्काउट गाईडचे उपक्रम पण माझ्या शाळेमध्ये चालवते. यानंतर आपण पुढे वळूयात आपण मुद्द्याकडे. मॅडम, सगळ्यात महत्त्वाचं, मी ज्यावेळेस सोशली आपण पाहत असतो, फिरत असतो मार्केटमध्ये, तर बरेचसे गव्हर्नमेंट सर्वंट जे आहेत, शासकीय जॉब करणारे बरेचसे लोक आहेत, जे फक्त आपले ड्युटी करतात, जे सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत असेल, 10 ते 5 वाजेपर्यंत असेल, आणि त्यानंतर घरी आराम करतात. रविवारी सुद्धा हे लोक बाहेर पडताना आपल्याला दिसून येत नाहीत आणि खूप आरामाची ड्युटी असते बऱ्याच लोकांची, विशेषतः शिक्षकांची तर खूप चांगली ड्युटी असं आपल्या समाजामध्ये समजतात. परंतु एक शिक्षिका आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवते, ते सगळं काम करत असताना सोशली पण काही गोष्टी करते किंवा सोशली एक आवड आहे तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये काम करण्याची. तर हे कसं शक्य झालं? तुम्ही सोशलकडे कसं वळालात? तुम्हाला का वाटलं की या ड्युटीच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे? आणि ज्या क्षेत्रात तुम्ही काम करताय, सरोज देवी फाउंडेशन राजस्थान, तर हे फाउंडेशन नेमकं काय काम करतं याविषयी आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. प्रोफेशनली ॲज अ टीचर काम करत असताना, आत्ता तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे की सोमवार ते शनिवार आमचा फुल बिझी शेड्यूल असतो, बरोबर आहे. त्याच्यातून काहीतरी वेळ काढून सोशल काम करणं म्हणजे खरं तर वेळ काढूनच करणं हे महत्त्वाचं आहे. पण खरं सांगायचं झालं तर एवढ्या धावपळीमध्ये स्वतःची हेल्थ पण कुठेतरी खराब होत जाते आणि त्याच पद्धतीनं माझंही झालं होतं. शाळेतून आल्याच्या नंतर म्हणजे थकवा येणं, कधी कधी पित्त होणं, झोपून राहणं, अशा बऱ्याच आरोग्याचे प्रॉब्लेम्स मला होते. मग कुठंतरी न्यूट्रीचार्जचे प्रोडक्ट्स मला कुणीतरी सजेस्ट केले, ते मी घेतले, त्याचे मला छान रिझल्ट्स आले. ते RCM अंतर्गत प्रोडक्ट्स येतात सर्व, आणि मग ते प्रोडक्ट्स यूज केल्याच्या नंतर माझ्या स्वतःच्या हेल्थमध्ये सुधारणा झाली. मग हळूहळू हे सर्वच प्रोडक्ट्स आम्ही यूज करत गेलो आणि मग लक्षात आलं की याच्यामध्ये एक फाउंडेशन आहे, NGO, जे की फक्त महिलांसाठी कार्यरत आहे. तसं पाहिलं तर RCMचे 3 मुख्य उद्देश आहेत: स्वास्थ्य रक्षा, स्वावलंबन आणि महिला सशक्तीकरण. याच्यातला जो तिसरा महत्वाचा पॉइंट आहे महिला सशक्तीकरण, याच्यासाठी एक NGO कार्यरत आहे. त्यांचं नाव आहे सरोज देवी फाउंडेशन. राजस्थानची ही NGO आहे आणि संपूर्ण भारतभरातल्या महिलांसाठी ही NGO कार्यरत आहे. त्याचे फाउंडर आहेत आदरणीय TC छाबडा सर. त्यांनी त्यांच्या वाईफच्या नावानं ही NGO स्टार्ट केली आणि संपूर्ण महिलांमध्ये एक हेल्थ विषयक अवेअरनेस प्रोग्राम पूर्ण भारतभरामध्ये आमच्या NGO तर्फे चालवला जातो. म्हणजे एक हेल्थ प्रोग्राम जो महिलांसाठी आपल्या वतीने चालवला जातो, आपल्या NGOच्या वतीने चालवला जातो संपूर्ण देशभरामध्ये. तर मॅडम, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की आत्मनिर्भर, महिला सशक्तीकरण किंवा महिलांच्या विविध प्रश्नांवर तुम्ही काम करताय, तर नेमकं कशा स्वरूपाचं काम होतंय? समजा आता एखाद्या महिला सशक्तीकरणाच्या अंतर्गत आपल्याला एखादं काम घ्यायचं, तर त्याच्यामध्ये नेमक्या काय काय ॲक्टिव्हिटी होतात थोडक्यात आम्हाला सांगा. सर्वप्रथम जेव्हा मी हा शब्द ऐकला होता महिला सशक्तीकरण, मलाच आश्चर्य वाटलं की एक महिला जी अगदी 24 तास कुठलाही विचार न करता आपल्या घरासाठी, फॅमिलीसाठी धडपड करते, तिला सशक्त करायची काय गरज आहे? बरोबर आहे. परंतु खरं पाहिलं तर भारतामध्ये घरी राहणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण भरपूर जास्त आहे. त्या एज्युकेटेड नाहीत म्हणून घरात नाही आहेत, त्या भरपूर शिकल्या, पण कदाचित त्यांना पुढे संधी नाही मिळाली घराच्या बाहेर पडण्याची किंवा जॉब करण्याची, त्यामुळे त्या घरात राहिल्या. सुरुवातीचा काही काळ महिलांना हे जाणवत नाही की आपण घरात आहोत, आणि नंतर हळूहळू जसं जसं मुलं मोठी व्हायला लागतात, घराच्या जबाबदाऱ्या हळूहळू थोड्याशा कमी होऊन वेळ शिल्लक राहायला लागतो, तेव्हा लेडीजच्या लक्षात येतं की आपल्याकडे वेळ खूप शिल्लक राहायला लागलाय, आपण इथं काहीतरी करायला पाहिजे होतं. बऱ्याच महिलांचं एज्युकेशन असतं पण वेळ निघून गेलेली असती, वय निघून गेलेलं असतं. काही महिलांना बिझनेस करण्याची इच्छा असते पण घरच्यांचा फायनान्शियल सपोर्ट तिथं मिळत नाही आणि मग या महिला मागे मागे पडत जातात. खरं सांगायचं झालं तर एक लेडीज लहानपणी आपल्या वडिलांवर डिपेंडंट असते, लग्न झाल्याच्या नंतर आपल्या हजबंडवरती ती डिपेंडंट असते आणि म्हातारपणी मुलांवरती म्हणूया, म्हणजे प्रत्येक वेळेस ती दुसऱ्यांवर अवलंबून आहे. तर त्या महिलांना कुठंतरी स्वतःला इंडिपेंडंट बनवणं, स्वतःच्या पायावरती उभं राहणं
आणि ते पण काही एक्स्ट्राचं इन्व्हेस्टमेंट न करता. याच्यासाठी आमची NGO कार्य करते. महिलांना आत्मनिर्भर बनवून त्यांना स्वतःचं कॉन्फिडन्स वाढवून स्वतः कसं पुढं जायचं, स्वतःचं नाव कसं कमवायचं, एक स्वतःची ओळख कशी निर्माण करायची आणि स्वतःच्या पर्समध्ये स्वतःचे पैसे कसे असावेत याच्यासाठी आमची NGO प्रयत्न करते. मॅडम, आपण उडान प्रशिक्षणचं पण आम्ही तुमच्याकडे ऐकलेलं आहे की तुम्ही महिलांसाठी ते प्रशिक्षण वगैरे घेता. काय आहे हे नेमकं प्रशिक्षण आणि कशा पद्धतीने म्हणजे संपन्न होत असतं? जेव्हा मी या सरोजदेवी फाउंडेशनमध्ये ह्या NGO मध्ये एंट्री झाली माझी, ती ट्रेनिंगच्या मार्फतच झाली. तसं पाहिलं तर मला पण उडानबद्दल जास्त माहिती नव्हती. हैदराबादच्या एक लेडी लीडर आहेत आदरणीय तबस्सुम मॅडम, त्यांचा मला खूप सपोर्ट आहे ह्या ट्रेनिंगमध्ये येण्यासाठी किंवा NGO मध्ये येण्यासाठी. आणखीन एक नाव सांगेन मी, आदरणीय कादरी सर, ज्यांनी की आम्हाला या सिस्टीममध्ये आणलं. ते सर आणि त्यांच्या मिसेस कादरी मॅडम ह्या दोघांनी खूप सपोर्ट केला मला ट्रेनिंगच्या माध्यमातून ह्या NGO मध्ये येण्यासाठी. तर NGOचा प्रॉपर सदस्य होण्यासाठी पहा, कुठलीही गोष्ट करत असताना शिक्षण खूप महत्त्वाचं आहे, त्याचं प्रॉपर नॉलेज पण खूप महत्त्वाचं आहे. आपण एखादी गोष्ट करतो, आपल्याला जर माहिती नसेल तर आपण ती दुसऱ्यांना सांगू शकत नाही. तशाच पद्धतीनं सरोजदेवी फाउंडेशन पण काय करतं, महिलांना फक्त प्रोडक्ट्स नाही देत तर ते यूज कसे करायचे त्याचं ट्रेनिंग पण देतं. त्या ट्रेनिंगचंच नाव आहे उडान. तर त्याची पहिली जी स्टेप आहे, तर काही ठराविक प्रोडक्ट्स विकत घ्यावे लागतात आणि कंपनी तुम्हाला फ्रीमध्ये ट्रेनिंग देतं. ट्रेनिंग देण्यासाठी त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की महिलांना घराच्या बाहेर जाण्याची गरज पडत नाही. मोबाईलवरती फक्त 1 तासाचं ऑनलाईन ट्रेनिंग असतं. घरी बसून झूमवरती तुम्ही ते ट्रेनिंग अटेंड करू शकता. त्या 12 दिवसामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टचं प्रॉपर नॉलेज दिलं जातं. ते यूज कसं करायचं, पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करायची, तुमची कम्युनिकेशन स्किल कशी डेव्हलप करायची, लोकांना कसं सांगायचं, माहिती कशी सांगायची, याचं प्रॉपर नॉलेज त्या 12 दिवसामध्ये तुम्हाला दिलं जातं. त्याच्यानंतर कंपनी तुम्हाला काही टार्गेट्स देते. म्हणजे तुम्ही प्रोडक्ट्स यूज केले, त्याची माहिती मिळवली, मग लोकांना सांगणार आहात तर त्याचे काही टार्गेट्स दिले जातात. ते पूर्ण केल्याच्या नंतर कंपनी NGO तुमचं एक सन्मान करते, ज्याच्यामध्ये एक पिंक कलरचं ब्लेझर तुम्हाला दिलं जातं, जे की मी घातलेलं आहे. हे मला माझ्या NGO कडनं मिळालेलंच ब्लेझर आहे. तो सन्मान कंपनीकडनं केला जातो. त्याच्या पुढेही जाऊन आणखीन काही स्टेप्स आहेत. निर्जरा म्हणून एक स्टेज आहे, तर त्या स्टेजला सध्या मी आहे. आणि आज NGO मध्ये माझी एक वेगळी अशी ओळख आहे, निर्जरा विजया स्वामी. तर तो खूप मोठा सन्मान मला असं वाटतं मिळालेला आहे. कारण आज महाराष्ट्रामध्येच नाही तर गुलबर्गा, हैदराबाद अशा ठिकाणी पण मला निर्जरा विजया स्वामी म्हणून ओळखलं जातं. आणि खरं सांगायचं तर हा मान सन्मान आपल्याला घरात बसून मिळणार नव्हता. कुठंतरी एक वेगळी ओळख, फक्त आपण काय केलंय तर महिलांना काहीतरी माहिती सांगतोय, त्यांच्या आरोग्याविषयक असेल तर त्याच्यातून कुठेतरी स्वतःची ओळख निर्माण करण्याची ही संधी मला ह्या NGO मार्फत मिळाली. तर त्याचं सगळं श्रेय, त्याचं क्रेडिट ह्या उडानच्या ट्रेनिंगलाच जातं, कारण ती पहिली स्टेप आहे उडानची ट्रेनिंग. येस, म्हणजे 12 दिवस चालत असलेलं हा उडानचं प्रशिक्षण जे आहे त्याच्या माध्यमातून महिलांसाठी विविध पद्धतीची ट्रेनिंग दिली जाते, जसं की आरोग्याची असेल, रोजगाराच्या संदर्भामध्ये असेल, अशा बऱ्याचशा सर्वांगीण गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आणि त्या माध्यमातून महिलांना जे आपण पहिलं बोललो महिला सशक्तीकरणात, जी पहिली स्टेप आहे आपण असं म्हणायला हरकत नाही. मॅडम, यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की हायजीन कॅम्पचे आयोजन आपण करत आहे बऱ्याच वर्षापासून, आणि मग आतापर्यंत असे हायजीन कॅम्प महिलांच्या संदर्भामध्ये किती झालेत आणि त्याच्यामध्ये महिलांचा प्रतिसाद, सहभाग कसा आहे? खरं सांगायचं झालं तर प्रोफेशनली टीचर असून ह्या NGO कडे वळण्याचा माझा तो मुख्य उद्देश होता. कारण मी गव्हर्नमेंट स्कूलमध्ये टीचर आहे. माझा संपूर्ण जॉब खेड्यामध्ये चालतो, बरोबर आहे. आणि मग जेव्हा माझ्या लक्षात आलं की ही NGO संपूर्ण भारतभरामध्ये एक अवेअरनेसचा प्रोग्राम चालवते मुलींसाठी आणि महिलांसाठी, याच्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा जो उद्देश आहे तो म्हणजे हायजीन कॅम्प्स आयोजित करणे. आपल्या सर्वांना माहिती आहे की मुलींना एक असा विषय आहे पिरियड्स, ज्याच्यावरती कुणी बोलत नाही, बरोबर आहे. आणि मग त्याची माहितीच जर मुलींना नसेल तर त्यांचं स्वाभाविक आरोग्य बिघडणारच आहे. तर त्याच्यावरती कार्य करणं
हा मुख्य उद्देश याच्यामध्ये आहे आमच्या NGOचा. पूर्ण भारतभरामध्ये हायजीनचे कॅम्प आयोजित केले जातात. माझंही ट्रेनिंग झाल्याच्या नंतर मी जेव्हा प्रॉपरली त्यांचे सदस्य झाले, मी हायजीनच्या कॅम्पची सुरुवात केली. आणि मला सांगायला आवडेल की पहिला माझा कॅम्प माझ्या स्वतःच्या शाळेमध्ये झाला. माझ्या शाळेतर्फे तो ठेवण्यात आला होता. आणि माझ्या शाळेतल्या 6वी आणि 7वीच्या जवळपास 150 मुली आणि त्यांच्या माता पालक ह्या कॅम्पमध्ये तिथं सहभागी झाल्या होत्या. मुलींना पूर्ण मासिक पाळीविषयीची माहिती सांगणं, त्यांना त्याच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, पिरियड्समध्ये स्वच्छता कशी राखायची, इथंपासून अगदी प्रत्येक गोष्ट बारकाईनं सांगितली जाते. आणि खास करून जे सॅनिटरी पॅड्स मुली यूज करतात, आपल्याला माहिती आहे मार्केटमध्ये प्लास्टिकचे पॅड्स यूज केले जातात. शासन सांगतं की प्लास्टिक यूज करू नका. आणि आम्ही मुली असेल, महिला असेल, 5 दिवस ते प्लास्टिकचे पॅड यूज करतो. त्याचा किती साईड इफेक्ट स्किनवरती होत असेल. तर आमची NGO कॉटनचे 100% कॉटनचे पॅड प्रोव्हाइड करते. आणि त्याच्यावरती आम्ही मुलींना गाईड करतो की ते पॅड यूज करून किंवा इंटिमेट वॉश यूज करून पिरियड्समध्ये ते हायजीन मेंटेन कशा पद्धतीने करू शकतात. आणि शाळेमध्ये माझ्या जवळपास 400 सॅनिटरी पॅड्सचं आणि इंटिमेट वॉशचं वाटप तिथं मुलींना आणि त्या आलेल्या महिलांना करण्यात आलं शाळेतर्फे. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी माझे हायजीन कॅम्प झाले, जसे की लातूरमध्ये JSPM आहे किंवा माझं स्वतःचं स्काउट गाईड ऑफिस जे आहे लातूरचं जिल्हा कार्यालय, तर तिथं रेड प्राईड वीक म्हणून मे महिन्यामध्ये जो कार्यक्रम चालतो, तर त्या अंतर्गत संपूर्ण भारतभरामध्ये एक प्रोग्राम चालवला गेला मेन्स्ट्रुअल हायजीन संदर्भामध्ये. तर त्याच्यामध्ये पण आमचा स्काउट गाईड विभागानं सहभाग नोंदवला. स्काउट गाईडच्या ज्या जिल्ह्यातल्या मुली होत्या त्यांच्यासाठी मी भारत स्काउट गाईड लातूरचं जे कार्यालय आहे तिथं कॅम्प आयोजित केला. आणि वेगवेगळ्या खेड्यामध्ये जाऊन पण मी महिलांसाठी आणि मुलींसाठी कॅम्पचं आयोजन करते. आणखीन एक विशेष गोष्ट मला इथं सांगायला आवडेल आता सर्वांनाच, की पिरियड्स हा असा विषय आहे जिथं लेडीजशी बोलत नाहीत किंवा चर्चा करत नाहीत. महिलांना स्वतःला माहिती नाही आहे तर ती मुलींना काय सांगणार. पण आमची NGO जेंट्सला सुद्धा ट्रेनिंग देते. माझ्यासोबत जवळपास आमची 43 जणांची बॅच होती उडान ट्रेनिंगची. तर 5 जेंट्स होते. आणि जेंट्स सुद्धा शाळेमध्ये किंवा खेड्यामध्ये जाऊन प्रॉपर हायजीनचे कॅम्प घेतात. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आमच्या कॅम्पचं आहे. म्हणजे याच्यातून आपल्या लक्षात येतं की या विषयावर अवेअरनेस प्रोग्राम चालवणं किती गरजेचं आहे. म्हणजे हे एक अतिशय महत्त्वपूर्ण काम आमच्या NGO तर्फे चालवलं जातं. त्याच्यामुळेच कुठेतरी प्रोफेशनल लाईफ सोबत सोशल वर्क करावं हे माझ्या डोक्यात आलं. आणि खास करून त्याचा फायदा मी जिथं नोकरी करते खेड्यापाड्यामध्ये त्या मुलींना होणार आहे. याची कुठलीही फीस वगैरे आम्ही घेत नाही, फ्री ऑफ कॉस्ट असतं ते. त्याच्यामुळं सर्व मुलींपर्यंत ती माहिती पोहोचवली जाऊ शकते. आणि हा उद्देश महिला सशक्तीकरण तर आहेच, पण स्वास्थ्य रक्षा म्हणजे महिलांचं स्वास्थ्य पण व्यवस्थित ठेवणं हा सुद्धा उद्देश याच्या मार्फत पूर्ण केला जातो. तर मॅडम, तुम्ही एवढ्या विविध क्षेत्रामध्ये काम करताय, विशेषतः जे तुम्ही NGO मध्ये काम करताय त्याचं व्यापकता खूप मोठी आहे, म्हणजे त्याचं व्याप्ती मोठी आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. हे सगळं करत असताना नेहमी एक प्रश्न मला पडतो की बऱ्याचदा एखादी स्त्री घराच्या बाहेर जाते, छोटं मोठं काम करत असेल किंवा पर्सनल काही काम असेल, तरीसुद्धा घरचे लोक त्यांना अडवतात, विचारणा करतात की कुठं जात आहे, काय करताय, है ना, त्यांच्यावर लक्ष ठेवतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही इतकं सुंदर काम करताय, तुमच्या घरच्यांचा सपोर्ट कसा आहे याच्यामध्ये? मग तुमच्या माहेरकडचा असू दे किंवा सासरकडचा, फॅमिलीने याच्यामध्ये तुम्हाला कसा सपोर्ट दिला किंवा कसं पाहता त्या सगळ्या गोष्टींकडे? खरं सांगायचं झालं तर असं म्हटलं जातं, एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, बरोबर आहे. पण एका यशस्वी स्त्रीच्या मागे 2 फॅमिलीचा हात असतो असं मला वाटतं. माझा जन्म, बालपण, शिक्षण सगळं लातूरमध्ये झालं, कारण माझी पूर्ण फॅमिली एज्युकेटेड होती. माझ्या वडिलांना नेहमी वाटायचं की आपली सर्व मुलं शिकली पाहिजेत, माझ्या मुलीला गव्हर्नमेंट स्कूलमध्ये जॉब असावा हे त्यांचीच पहिली इच्छा होती. त्यामुळे त्यांनी मला शिकवलं. आणि मला प्राऊड फील होतो की मला जॉब मिळेपर्यंत त्यांनी माझ्या लग्नाचा सुद्धा विचार केला नव्हता. नोकरीच्या नंतर पुढचा विचार झाला. म्हणजे इतका फॅमिली सपोर्ट मला माझ्या माहेरमधून मिळाला. पण माझं भाग्य एवढं चांगलं की मला सासर पण तसंच मिळालं. माझे मिस्टर पण जिल्हा परिषदला टीचरच आहेत, आम्ही दोघेही चाकूरमध्ये टीचर आहोत. आणि माझ्या सासरचं पण पूर्ण बॅकग्राऊंड पूर्ण एज्युकेटेड फॅमिली आहे. माझे सासरे गव्हर्नमेंट स्कूलमध्ये HM होते. त्याच्यामुळं मला कधी कोणाचा विरोध नाही जाणवला.
जे वातावरण माझ्या माहेरमध्ये होतं तेच संपूर्ण वातावरण मला त्याच पद्धतीचं सासरमध्ये लाभलं. आणि या NGOमध्ये काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आणि माझे मिस्टर दोघं पण NGOचे सदस्य आहेत. त्याच्यामुळं मला कधी कुठे अडथळा नाही आला. उलट मला जिथं जायचं असेल, पुढं जायचं असेल तर त्यांचा मेन सपोर्ट असतो माझ्या हस्बंडचा. कारण घरामध्ये कसं असतं, एखादी स्त्री पुढं चालली आहे ते घरच्यांनी त्याला जास्त सपोर्ट करणं तर ते आणखीन पुढे जाऊ शकतात. म्हणून मला सर्व महिलांना सांगावं असं वाटतं की पहिल्यांदा फॅमिलीचा सपोर्ट मिळवा. जर तुम्ही एखादं काम करत आहात तर त्यांना विश्वासात घ्या की हे काम चांगलं आहे. तुम्ही काय काम करता त्याची माहिती त्यांना करून द्या, जेणेकरून त्यांचा तुम्हाला पूर्ण सपोर्ट मिळेल. नाहीतर असं होईल की आपण बाहेर जातोय, एखादं काम करतोय, साधा उशीर जरी झाला तर आपल्याला घरचे विचारतील की का उशीर झाला. पण त्यांना जेव्हा माहीत असतं की हे काम चांगलं आहे आणि तेच जर सोबत असतील, म्हणजे फक्त सपोर्ट नाही तर त्यांना सोबत घेऊन जर आपण काम केलं तर नक्कीच कुठंच आपल्याला अडचण निर्माण होत नाही आणि सगळीकडचं काम अगदी व्यवस्थित पार पाडू शकतं. ओके, शेवटचा प्रश्न या इंटरव्ह्यूचा तुमच्यासाठी असा आहे की आता पाहणाऱ्या बऱ्याचशा महिला आहेत हे इंटरव्ह्यू, आणि समजा एखादी मुली असतील शिक्षण घेणाऱ्या तर त्यांच्याकडे संधी आहे की आपण काहीतरी करावं, आपलं करिअर चांगलं घडवावं. परंतु बऱ्याचशा इंटरव्ह्यू पाहणाऱ्या महिला अशा सुद्धा आहेत ज्या गृहिणी आहेत की ज्यांना आता त्यांच्यासमोर जास्त काही पर्याय नाहीत. या सगळ्यांनाच कन्सिडर करून तुम्ही महिलांसाठी काय नेमका संदेश देऊ इच्छिता? सर्वात महत्त्वाचं आहे महिलांसाठी मला एकच सांगावंसं वाटतं, जर तुम्ही अगदी 24 तास तुमच्या फॅमिलीचा विचार करून त्यांना पुढे नेण्यासाठी मदत करू शकत असाल तर थोडा वेळ काढून स्वतःला तुम्ही स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकता. आणि आमच्या NGOचं असं वैशिष्ट्य आहे, इथं तुमचं एज्युकेशन बघितलं जात नाही, तुम्ही जेंट्स आहात का लेडीज हे बघितलं जात नाही, तुमचं वय बघितलं जात नाही, तुमचं रंग बघितला जात नाही, तुमची जात बघितली जात नाही, धर्म बघितला जात नाही. फक्त इथं मनामध्ये एक प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे की आपल्याला कुठेतरी काहीतरी साध्य करायचे, एक वेगळी ओळख निर्माण करायचे. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की काहीतरी बिझनेस वगैरे करत असताना आपल्याला फायनान्शियली सपोर्ट नाही मिळत तर इथं कुठल्याही पैशाची इन्व्हेस्टमेंट नाही आहे. जे प्रोडक्ट्स तुम्ही स्वतःसाठी यूज करणार आहात त्यावरच तुमचा बिझनेस डेव्हलप होणार आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे. तर महिलांसाठी मला जाता जाता काही लाईन्स इथं म्हणाव्याशा वाटतील. हिंदीतल्या ओळी आहेत सर, पण त्या मला खूप मोटिवेशन देऊन जातात. मी लिहिलेल्या नाही आहेत, कुणी लिहिल्या ते पण मला माहीत नाही आहे, पण त्या हिंदीच्या काही लाईन्स इथं मी लेडीजसाठी म्हणेन. डिअर लेडीज, सिर पर अपने पल्लू नहीं, तुम सिर पर अपने ताज रखो. डरी सहमी सी नहीं, तुम बुलंद अपनी आवाज़ रखो. गहना तुम्हारा श्रृंगार नहीं, सफलता ही तुम्हारा श्रृंगार है. रुकना तुम्हारा काम नहीं, आसमान तक उड़ान भरना यही तुम्हारी पहचान है. आसमान तक उड़ान भरना यही तुम्हारी पहचान है. क्या बात आहे, खूप सुंदर. म्हणजे 4 ओळी या बऱ्याचसं काही सांगून जातात आणि त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या की तुम्ही फक्त घरामध्ये डोक्यावर पदर घेऊन आयुष्य काढण्यासाठी नाही तुमचा जन्म झाला, तर आसमान म्हणजे आभाळापर्यंत जाण्यासाठी तुमचं कर्तृत्व मोठं करण्या इतकं तुमच्याकडे संधी आहेत आणि त्याच्यासाठी आपला जन्म झालेला आहे असं मॅडमनं इथं आपल्याला सांगितलेलं आहे. आपण आजच्या या मुलाखतीमध्ये विशेष चर्चा आपण ज्यांच्यासोबत केली, श्रीमती विजया स्वामी मॅडम यांनी खूप विविध प्रश्नांवर मॅडम तुम्ही या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे, महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे. महाराष्ट्र जीवनचा नेहमीच प्रयत्न आहे की अशा पद्धतीचे महत्त्वपूर्ण इंटरव्ह्यूज हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, महिलांपर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि मॅडमच्या संदर्भामध्ये आणखी काही प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर सुद्धा संपर्क करू शकता. तसेच आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुमचा सविस्तर कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही देणार आहोत, तिथंही तुम्ही जाऊन त्यांना व्हिजिट करू शकता, कॉल करू शकता. तुमच्या मनात असलेले प्रश्न किंवा हायजीन कॅम्पविषयी अधिकची माहिती असेल, NGOच्या संदर्भात अधिकची माहिती असेल तर ते सुद्धा तुम्ही तिथं मॅडमला विचारू शकता. महाराष्ट्र जीवन न्यूजचा हा विशेष एपिसोड तुम्ही पाहताय, ज्यामुळं आम्ही महाराष्ट्राच्या महादुर्गा याच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथं घेत आहोत आणि महिलांसोबत आपण बातचीत करत आहोत. हा संपूर्ण मुलाखतीचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या महिला भगिनी असतील, आपल्या बहीण असेल, आपली वाईफ असेल, आपल्या परिवारातील इतर महिला असतील, त्यांनासुद्धा या गोष्टींचा फायदा होईल आणि 4 गोष्टी चांगल्या ऐकता येतील. बऱ्याचदा आपण सोशल मीडियावर फक्त पाहतो नाच गाणे धिंगाणे बऱ्याचशा गोष्टी असतात, परंतु याच्या पलीकडे एक चांगला कॉन्टेंट, चांगली मुलाखती, चांगल्या लोकांची ओळख हे या माध्यमातून तुमच्यापर्यंत जात असते. तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करणं सुद्धा एक प्रकारे आपलं काम आहे. हा सगळा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र जीवन न्यूज. धन्यवाद.